आज सकाळी लवकर उठून मस्त छान अशी अंघोळ करून श्रीची पूजा पण केलेली होती मी इथे. आणि श्रीची पूजा का केलेली आहे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आज सकाळचे जवळजवळ 7:30 वाजलेले होते. बाहेर मस्त असा कोकिळांचा किलबिलाट चालू होता, पक्ष्यांचा आवाज होता. सकाळी लवकर उठली, श्रीला अंघोळ वगैरे घातली, त्याला दूध बिस्किट खाऊ दिलं आणि नंतर मग चपातीला पीठ मळून चपाती लाटायला घेतली. इथे साईडला मी मस्तपैकी सोयाबीनची भाजी केलेली होती. चपात्या वगैरे बनवून झाल्यावरती समीचा टिफिन वगैरे भरायला घेतलेलं होतं. घरामधला केरवारा वगैरे काढला. तोपर्यंत बाहेर मला छान असा ना कुकळीचा आवाज आला. म्हटलं मला खूप इच्छा झाली तो मी आवाज कॅप्चर करण्याची. तुम्हाला पण कुकळीचा आवाज येत असेल बघा. खूप सुंदर अशी कुकळ सकाळ सकाळ ओरडत होती. समीला टिफिन पॅक केला आणि त्याला टिफिन दिला. मी मस्त फ्रेश वगैरे झालेली होती, ऑफिससाठी रेडी झालेली होती. काल रात्री मी थोडेसे मनुके भिजत घातलेले होते, ते मी सकाळी खाऊन घेतले आणि देवपूजा करायला घेतली. मस्त अशी देवपूजा वगैरे केली, घरामध्ये छान धूप वगैरे केलं आणि देवपूजा झाल्यावरती श्रीची पूजा करायला घेतली. कारण आज श्रीला कांजण्या येऊन जवळजवळ 7 दिवस झालेले होते आणि 7व्या दिवशी म्हणतात की त्याला कडीलिंबाच्या पाल्याने आंघोळ घालायचे, त्यांची छान पूजा करायची असते. काही कुवारिकांना पूजायचं असतं, पण मला आज टाईम नव्हता तर मी ते 2-3 दिवसांनी करणार आहे. तर त्याला इथे छान अशी मी पूजा केलेली आहे, त्याची हळद कुंकू वगैरे लावला, आरती वगैरे ओवाळली होती आणि नंतर मग मी ऑफिसला निघाली. ऑफिसला जाताना थोडेसे मी ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि माझा ऑफिसचा प्रवास चालू केला. चला मंडळी, पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ.